रायगड आणि मुंबई महानगर प्रदेशाला अधिक सक्षम आणि जलद रेल्वे जोडणी देणारा पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून पुढील वर्षापासून या मार्गावर उपनगरी लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे। हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सेंट्रल रेल्वे मार्फत राबवण्यात येत असून सध्या ट्रॅक टाकणे, विद्युतीकरण, सिग्नल यंत्रणा बसवणे आणि स्थानकांच्या उभारणीची कामे वेगाने सुरू आहेत। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार काही भागांमध्ये अंतिम तांत्रिक चाचण्या लवकरच घेण्यात येणार असून सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर प्रवासी सेवेला हिरवा कंदील दिला जाईल। पनवेल ते कर्जत दरम्यानचा हा दुहेरी रेल्वे मार्ग भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून विकसित करण्यात आला आहे। सध्या या मार्गावर थेट आणि वारंवार रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो। नवीन कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी कमी होणार असून मध्य रेल्वेवरील गर्दीचा ताण कमी प्रमाणात होईल। कार्यालयीन वेळेत होणारी प्रचंड गर्दी आटोक्यात येण्यास मदत होणार आहे। कर्जत आणि परिसरातील नागरिकांना थेट उपनगरी लोकल सेवा उपलब्ध होणार असल्याने दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर होईल। या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील नागरी आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे। पनवेल, कर्जत आणि आसपासच्या परिसरातील रिअल इस्टेट क्षेत्रालाही याचा सकारात्मक फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, JNPT बंदर आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांशी जोडणी अधिक सक्षम होणार असल्याने संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे। रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सर्व तांत्रिक आणि सुरक्षेच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षात लोकल सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे पनवेल कर्जत मार्गावरील प्रवाशांसाठी ही दिलासादायक आणि महत्त्वाची घडामोड मानली जात आहे।